नमस्कार. साहित्य संवेदनाच्या आजच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात मी सुचित्रा पवार तासगाव आपल्या सर्वांचे स्वागत करते. सगळ्यांना शुभ संध्या, सगळ्यांना नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण आहे साहित्य क्षेत्रातील एक नामांकित व्यक्ती, लेखक, साहित्यिक देवा अनुसया झिंजाड सर, गारखिंडी तालुका पारनेर. ते व्यवसायाने इंजिनियर आहेत आणि स्वतः कष्ट करून त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचा पहिला कविता संग्रह आहे सगळं उलटवून टाकलं पाहिजे, तो अतिशय गाजला होता. त्याच्यानंतर त्यांची एक भाकर तीन चुली ही कादंबरी आली, ती पण अतिशय गाजली आहे. मेंदूची मशागत आता सध्याच त्याची पण चर्चा चालू आहे. सध्या ते सकाळच्या अग्रवन मध्ये लिहित आहेत. सकाळमध्ये पण त्यांचा एक लेख वाचला मी, माणसं मरत का नाही असं काहीतरी होता तो. तर सातत्याने त्यांचं चालूच आहे लेखन. 34 राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना वेगवेगळे मिळालेले आहेत. जी टीव्हीवर त्यांची मुलाखत झालं तर हास्य सम्राट कार्यक्रमात पण त्यांची निवड सहभाग आहे. परत नाटकात भूमिका आहेत, नाटकाचं लेखन आहेत, अनेक वक्तृत्व स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. जय महाराष्ट्र चॅनेलवर कविता सादर केलेल्या आहेत. 300हून अधिक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलेलं आहे आणि 438हून अधिक कवी संमेलनात सहभाग घेतलाय. अनेक मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती घेतल्यात. असं हे हर हुन्नरी आणि साहित्य वर्तुळात गाजलेलं व्यक्तिमत्व आपल्याला आजच्या कार्यक्रमाला लाभलेलं आहे. आणि त्यांची विशेष मुलाखत घेणारे पण दोन आपले मुलाखतकार आहेत. ते आहेत एक सुरेश कुराडे सर आणि दुसरे आहेत मानसीताई जोशी. तर प्राचार्य सुरेश कुराडे सर ही प्राचार्य आहेत आणि साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत. त्यांचं स्टँडर्ड गुलाम आणि कॅनव्हास कवितेचंही पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. आणि दैनिकात, त्रैमासिकात, दिवाळी ते लेखन करत असतात सातत्याने. 40 वर्ष झाले त्यांचं लेखन चालू आहे. अक्षर सिंधू साहित्य कला मंच सिंधुदुर्ग चे संस्थापक आहेत. नंतर सम्यक साहित्य संस्था महाराष्ट्र याचे पण संस्थापक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र याचे पण संस्थापक आहेत. विश्वस्त आहेत कोकण मराठी साहित्य कवी कट्टाचे मार्गदर्शक आहेत. स्वाभिमानी वाचनालय इंगळी यांचे मार्गदर्शक आहेत. न्यू अथर्व प्रकाशन रुई, संस्थापक समता प्रतिष्ठान महाराष्ट्र आणि उपसंपादक दिशा महाराष्ट्राची. आणि बऱ्याच संमेलनामध्ये त्यांनी अध्यक्षपद पण भूषवले. शिक्षक साहित्य संमेलन सावंतवाडी, नंतर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन हुपरी, राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन इचलकरंजी. दुसऱ्या आपल्या मुलाखतकार आहे घेणाऱ्या मानसी मोहन जोशीताई. त्या अर्थशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत. त्यांचे 2 कथासंग्रह प्रसिद्ध आहेत, 3 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत, 1 गझल संग्रह प्रसिद्ध आहे आणि 5 प्रातिनिधिक कथा संग्रह प्रसिद्ध आहेत. 4 बालकथा संग्रह प्रसिद्ध आहेत. अशा तऱ्हेने त्यांचेही साहित्य भरपूर आहे. झाले तर त्या संपादक सहसंपादक म्हणून सुद्धा त्यांनी कार्य पाहिलेले आहे. जीवन गौरव पुरस्कार असा अनेक पुरस्कार प्राप्त आहेत त्यांना. दिवाळी वर्तमानपत्रात कथालेख प्रसिद्ध झालेत. आकाशवाणी रेडिओ विश्वासवर कवितेचे कार्यक्रम सादर केलेले आहेत. अनेक साहित्य संमेलनात उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली आहे. तर अशी ही सगळी आपली 3 व्यक्तिमत्व अतिशय नामांकित, नावाजलेली आणि विचारवंत, साहित्यिक आणि विद्वान आहेत. तर आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया असं मला वाटतं. मानसीताई, आवाज येत नाही. नमस्कार. साहित्य संवेदना समूहात अंतर्गत ज्येष्ठ लेखक साहित्यिकांची आपण एक मुलाखत घेतोय आणि त्या मुलाखतीमध्ये आज देवा झिंजाड यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. तर सर्वप्रथम मी त्यांना नमस्कार करते. ग्रामीण जीवन त्यांनी खूप जवळून पाहिलंय, अनुभवलेलं आहे आणि ग्रामीण भागात ज्या ज्या समस्या असतात, स्त्रियांचं जगणं, संघर्ष, अन्याय, घरापासून समाजापर्यंत
स्त्री कशा पद्धतीनं स्वतःला सिद्ध करत जाते आणि आपण आलेल्या सगळ्या कटुगोड अनुभवातून सुद्धा स्वतःचं जीवन समृद्ध करते, याचं त्यांनी जवळून अनुभव घेतलेला आहे आणि ते त्यांनी त्यांच्या कादंबरीमध्ये लिहिलेलं आहे. असे ज्येष्ठ लेखक देवा झिंजाड सर आज आपल्या बरोबर इथे मुलाखतीसाठी उपस्थित आहेत. मी मानसी जोशी आणि प्राध्यापक डॉक्टर सुरेश कुराडे यांच्याशी आम्ही हे दोघे जण त्यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. मी तुम्हाला पहिल्यांदाच भेटते आहे आणि तुमच्या साहित्याशी तशी मी फार जवळीक किंवा वाचन झालंय असं नाही आहे, पण तरी पाटील सरांनी जितकं साहित्य माझ्याकडे पाठवलं त्यावरून 34हून अधिक राज्य पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि तुमचं लेखन, तुमच्या लेखनाचा आलेख अतिशय उंच उंच जाताना दिसतोय. ललित, कादंबरी, कविता संग्रह म्हणजे जवळजवळ सर्व साहित्यांची मातब्बरी तुमच्याकडे आहे आणि तुम्ही सर्व साहित्याला स्पर्श केलेला आहे. पण मला हे जाणून घ्यायचं आहे की लेखनाची खरी सुरुवात तुम्ही कुठून केली, कशी केली आणि त्यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? सर नमस्कार. आवाज येतोय? आवाज येतोय सर्वांना? येतोय सर. नमस्कार. सर्वप्रथम मी 15 मिनिट लेट झालोय, त्याबद्दल माफी मागतो सगळ्यांची. आणि हा उपक्रम जो सुरू केलाय त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो की आपण मराठी साहित्यिकांना बोलतं करण्यासाठी अतिशय चांगला प्लॅटफॉर्म निवडलाय, जो बिना खर्चिक आहे, फक्त त्यासाठी वेळ द्यायचा आहे. आणि हा उपक्रम असा बहरत जावं आणि याचं एक डॉक्युमेंटेशन केलं जावं, हे पहिल्यांदा मी सूचित करेल की याचं सगळं रेकॉर्डिंग जे असेल, हा जो संवाद असेल, याचं रेकॉर्डिंग युट्यूबवर तुम्ही जतन करून ठेवा. पाटील साहेबांना त्याची चांगली सवय आहे आणि त्यांना टेक्निक सुद्धा माहिती आहे. तर प्रश्न असा होता की लिखाणाची सुरुवात कशी झाली. तर लहानपणापासून जेव्हापासून आपल्या वर्गात आपल्याला निबंध हा विषय होता की निबंध लिहायला सांगितलं जायचं, त्यावेळेस मी सर्वाधिक निबंधासाठी वेळ द्यायचो होतो. गुरुजी असतील, सर असतील, हे सगळे मला काय म्हणायचे, अरे तू निबंधावरच एवढा वेळ दिला तर पेपर कधी लिहिणार. पण मला ते निबंध लिहिणं फार आवडायचं आणि मी पुरवण्या लावत जायचो. आणि कुठलाही विषय असू द्या, कुठल्याही निबंधाचा विषय असू द्या, त्याचा विस्तार करायला मला फार आवडायचं आणि त्यातूनच अनेक विषयांचं विकसन चांगल्या पद्धतीने होत गेलं आणि मी लिहू लागलो. पण खऱ्या अर्थाने मी ज्यावेळेस 95 साली पुरंदर तालुक्यात शाळा शिकत होतो, त्यावेळेस संस्था पातळीवर कविता लेखनाचं आयोजन केलं होतं आणि मोठी स्पर्धा भरली होती जिल्हास्तरीय. तर त्यात पहिल्यांदा मी कविता लिहिली होती किल्लारीच्या भूकंपावर, की त्या पहाटे नाही ऐकली कोंबड्याची बांग, असं कसं झालं तू मला रे सांग. आणि ती प्रेरणा माझे गुरुवर्य इंग्लिशचे गुरु जे होते, सर होते, रावी शिशुपाल सर, ते कवी होते. त्यांनी कोजागिरी पुनव नावाचा कविता संग्रह मला त्या कवितेनंतर भेट दिला की अरे तू चांगलं लिहू शकतोस, तू चांगली मांडणी करू शकतोस, तर तू सुरुवात कर. आणि मग तो स्पार्क, ते स्फुल्लिंग पेटवलं त्यांनी आणि तिथून हळूहळू थोडं लिहित गेलो. फक्त कवितांचे विषय असतील, अनेक छोटे छोटे लेख असतील, त्यांचे विषय असतील, ते त्या वया परत्वे बदलत गेले. कारण त्या काळात त्या वयात जे आकलन होत असतं शिक्षणाच्या अनुषंगानं किंवा आपल्या वयाच्या अनुषंगानं, आपल्या अनुभवाचा परिघ काय आहे, त्या अनुषंगानं जे लिखाण होतं तसे छोटे छोटे लेख मी लिहित गेलो. आणि नंतर आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा आमूलाग्र बदल केला सोशल मीडियानं. ते 2011 साली सोशल मीडिया, ऑर्कुटचा मृत्यू झाला आणि 11 साली साधारणतः फेसबुक जन्माला आलं आणि त्यावेळेस खूप प्रमाणात मंडळी लिहित होती. त्या काळात मी लिहित होतो, छोटं स्फुट काहीतरी लिहायचो. पण त्या काळात 2000, 3000, 4000 लाईक असे असायचे, कारण व्हॉट्सअप नव्हतं. त्यामुळे सगळ्यांचं केंद्र सगळ्यांच्या केंद्रस्थानी फेसबुक होतं. त्यामुळे तिथे खूप प्रसिद्धी मिळाली. नवीन विषय लिहिण्यासाठी प्रेरणा खऱ्या अर्थानं आभासी जगातल्या अनेक वाचकांनी आणि रसिकांनी दिली आणि मी लिहित गेलो आणि अजूनही लिहितोय.
आणि त्याच्या आधी हे सगळं करण्याआधी जिथे जाईल, जिथे राहील, जिथे शिकेल, जिथे नोकरी करेल तिथे भरपूर वाचत गेलो, त्यामुळं घडत गेलो. कोराडे सर, तुम्ही विचारू शकता. खूप छान सर. की सगळं उलटून टाकलं पाहिजे हा आपला पहिला कविता संग्रह आहे, ज्याच्या 3 आवृत्त्या निघालेल्या आहेत. 2017 नंतर आपण एक भाकर 3 चुली ही कादंबरी लेखन केला. त्यासाठी जवळजवळ 6 ते 7 वर्षाचा कालावधी आपल्याला. याला तात्याने आदर्श अशी प्रस्तावना दिलेली आहे. छोटी पण साळुंके सरांनी आपल्याला प्रस्तावना दिलेली आहे. आणि ही कादंबरी 24 डिसेंबर 2023 ला न्यू इरा प्रकाशनाने प्रकाशित केली. बरोबर सर, हा जो 6 वर्षाचा जो तुमचा 800 तासांचा लेखनाचं जी साधना आहे, बरोबर, या साधनेमध्ये आपण या कादंबरीमध्ये 425 पानाच्या या कादंबरीमध्ये दुःखाची जी सीमा आहे, परिसीमा आहे, हे अत्यंत मोठे आहे. हिमालय इतके आहे म्हटले तरी चालेल. पण आपण मात्र नकारात्मक न राहता सकारात्मक लेखन केला. आणि ह्या कादंबरीबद्दल आम्ही सातत्याने बोलत असतो. तुम्हाला माहिती असेल की आपल्या समवेत एक ज्येष्ठ साहित्यिक विलास माळे आहेत, ज्यांनी तुम्हाला परिषदेचा पुरस्कार दिलेला आहे. बाबा जाधव प्रकाशनाचे त्यांच्या झाल्या. मी आणि पाटील सर जेव्हा मुलाखत घ्यायची ठरवली, त्यावेळी पाटील सरांना मी अशी विनंती केली की देवा जिंदाडांच्या कादंबरीबद्दल प्रथमतः आपण बोलणार आहोत, तर आपल्या हातून ही जी एक महान कादंबरी निर्माण झालेली आहे, या 6 वर्षाच्या अथक अशा मानसिक संवेदनेबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा? साधारणतः 6 वर्षापेक्षा अधिकचा काळ म्हणजे 8.5 वर्ष ही कादंबरी लिहित होतो. कारण कसं आहे, आपण नोकरी करणारी माणसं आहे. कुणीही फुल टाइम लेखक किंवा कवी असत नाही. कारण आपण जर कुठे गेलो तर लोक काय म्हणतात, मग पोटासाठी काय करतात. एखाद्या कवी संमेलनात किंवा कार्यक्रमात गेलो तर, जसे प्रकाश नावलकर ग्रंथालय प्रमुख आहेत आणि ते करून त्यांनी बांधावरची बाबळं लिहिली. तर सोपं नाहीये ते. 10-11 तास ड्युटी करायची, त्याच्यानंतर तुम्ही तुमचे वैयक्तिक सण समारंभ पाहायचे, माझी सामाजिक कामं आहेत, राजकीय कामांमध्ये काही गोष्टी असतात. या सगळ्या गोष्टींचा सगळा गाडा हाकून शिवाय तुम्हाला ज्या संवेदनांच्या ज्या काही राशी आहेत भूतकाळातल्या, त्या सगळ्या उघडायच्या, त्या बघायच्या. काय चांगलं गवसते, काय चांगलं नाही गवसत, ते सगळं सॉर्टिंग करायचं, चांगले मुद्दे लिहायचे, चांगली टिपणं काढायची, वेळच्या वेळी ती लिहून काढायची. ही फार अवघड प्रक्रिया असते. नेमाडे सरांनी फार सुंदर लिहिलेली एक दमवणूक करणारी प्रक्रिया आहे. आणि लेखक एखाद्या त्या कागदांशी वगैरे एकदा बांधील झाला की त्याला दुसरं काही सुचत नाही. तो जगव्यवहारात असतो बाहेर, परंतु तो बांधलेला असतो त्या कागदांशी. तर तसं ते कागदांशी जे बांधले पण असतं ते बरीच वर्ष होतं. आणि 850 तास, 8.5 वर्षे 850 तास बसलेले आहे त्यासाठी. कारण नोकरी करून हे करायचं म्हणलं सोपं नाही. आणि विशेष म्हणजे ट ला ट, म ला म जोडून कविता 6 महिन्यात. ते आता अनेक लेखक आहेत 6 महिन्याला पुस्तक काढतात. आणि जितक्या त्वरेनं, जितक्या वेगाने ते पुस्तक काढतात, तितक्याच वेगाने त्या पुस्तकाचा मृत्यू ठरलेला असतो. आता 4,500 पुस्तकं मराठीमध्ये दरवर्षी प्रकाशित होतात. जानेवारीत प्रकाशित झालेली पुस्तकं डिसेंबर पर्यंत जगत नाहीत. हे वास्तव आहे. त्याचं कारण घिसाडघाई, अभ्यास नसणं, संशोधन नसणं आणि विवेक जागृत नसणं, संवेदनशील नसणं, आपण जी कलाकृती निर्माण करणार आहोत त्याच्यावर प्रेम नसणं आणि उगाच करायचंय म्हणून करायचं. ह्यासाठी जर का आपण पुस्तकं लिहित असू तर ते पुस्तक वाचक स्वीकारत नाही, डोक्यावर घ्यायची तर गोष्ट दूर झाली. पण यासाठी आपण म्हणाल की ऑटोबायोग्राफी आहे किंवा कादंबरी आहे, आत्मकथनात्मक कादंबरी आहे, तुम्ही काय म्हणाल ते म्हणाल. पण यासाठी सुद्धा संशोधन करावं लागलं. कारण 1933 पासूनचा काळ उभा करायचा असेल तर त्या काळातली माणसं, त्या काळातल्या आठवणी सांगणारी माणसं, ते प्रसंग, घटना, ठिकाणं
हे सगळं पुन्हा एकदा पायाखाली घालावं लागलं. त्या वेदना जाणून घ्याव्या लागल्या. विहिरी, बारवा, शेती, बांध, देवळं, जत्रा हे सगळं बघावं लागतं. त्याशिवाय ते तितक्या ताकदीनं आणि तितकं सकस असं आपण त्या कादंबरीत नाही उतरू शकत. आणि विशेष म्हणजे मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी. मराठी तुमच्यासारखं म्हणजे मराठीत शिक्षण झालं, मराठी भाषेत शिक्षण झालंय, पण मराठी विषयात फार पुढे शिक्षण घेता नाही आलं. कारण पोटासाठी टेक्निकल फील्ड निवडली. पण वाचन भरपूर असल्यामुळं काय, केव्हा आणि कुठे 3 प्रश्न मला नेहमी पडत. त्याच्यामुळं कादंबरी लेखनाकडे मी ह्या अवघड प्रकाराकडे वळालो आणि अथक परिश्रम करून ही कादंबरी तुमच्या समोर आली 23ला. आणि कुठलंही पुस्तक माझं बघाल तर नेहमी डिसेंबरमध्येच येतं. त्याला असं कारण नाही, पण वर्षभर जेवढं काय लिहायचं ते डिसेंबरमध्ये संपवायचं. सर, मी जरा तुमच्या कविता संग्रहाकडे येते. सगळं उलथवून टाकलं पाहिजे. या कविता संग्रहाच्या नावावरूनच नकळतपणे एक बंडखोर विचार त्यामध्ये दडलाय की काय, असा वाचकांना किंवा श्रोत्यांना प्रश्न पडण्याची शक्यता आहे. तर या संग्रहाबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे या संग्रहात खरंच बंडखोर विचाराचे कविता लोकांपर्यंत त्या पोहोचल्या गेलेल्या आहेत की काय? काय जे खटकतंय ना ते सगळं उलथून टाकलं पाहिजे. साधं सोपं आहे. उलथून टाकलं पाहिजे. त्या माझी एक माफक अपेक्षा आहे. म्हणजे परिस्थिती बघा की मध्यमवर्गीयांना वेळ नाही, श्रीमंतांना गरज नाही. मध्यमवर्गीयांना वेळ नाही, श्रीमंतांना गरज नाही, गरीबाला भीती वाटते, ज्याच्याकडे सगळं आहे त्याला लाज वाटते. कशी करणार आहे क्रांती असल्या मनस्थितीतला समाज, की लावायचे आता पुन्हा रोजाने क्रांतिकारक, की लावायचे आता पुन्हा रोजाने क्रांतिकारक. कुठून आणायचे आता पुन्हा फुले शाहू आंबेडकर, कुठून आणायचे आता पुन्हा फुले शाहू आंबेडकर. काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. बदल हवा, बदल हवा. नुसतीच सुट्टी हवा. कुणीच लावत नाही स्वतःच्या स्वार्थाची बोली. ग्लोबल झालेत मेंदू, बडबड चालते मुक्याने. फिरते जिकडे तिकडे एखादीच क्रांतीची कविता, पण कृतीत कधीच उतरत नाही. उतरली तरी फार फार एसटीच्या कंडक्टरशी किंवा ट्रॅफिक हवालदाराशी हुज्जत घालण्यापलीकडे आपल्या बिगुलाची ताकद पोचत नाही. खरं क्रांती झाली पाहिजे, क्रांती झाली पाहिजे. स्वतःपासून आधी क्रांती झाली पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. हे सगळं उलथून टाकलं पाहिजे. एवढं साधा सोपा विचार आहे. किती साधा सोपा आणि वास्तव विचार आहे. वास्तवामध्ये सगळ्या आपल्या लोकांना हे प्रश्न सतावतात, पण कोणी बोलायला पुढे येत नाही. हा मात्र एक मोठा आपल्या समोर अडथळा आहे म्हणायला हरकत नाही. कुऱ्हाडे सर, आपली 2 पुस्तकांचं हे झालं. मेंदूची मशागत नावाचं एक नवीन पुस्तक आलेलं आहे, पण अद्याप आमच्या वाचनामध्ये आलेलं आहे. त्याचा थोडक्यात त्याचं बीज किंवा त्याचा गाभा काय जर सांगितला तर आम्हाला आणखी. मेंदूची मशागत मध्ये छोट्या कथा आणि ललित लेख आहेत. आणि त्याचा गाभा मेन हा आहे. मेंदूची मशागत करायची. मी माझ्या मुळात लेखनाचा, कुठल्याही लेखनाचा उद्देश हा कुठलाही पुरस्कार मिळावा, अगदी एखाद्याला ज्ञानपीठ मिळाला आणि त्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पुस्तकाचा उपयोग ज्यांच्यासाठी लिहिलं, ज्या समाजासाठी लिहिलं, त्या समाजाच्या उत्थानासाठी, प्रगतीसाठी, त्यांच्या मेंदूच्या मशागतीसाठी, डोकी नांगरण्यासाठी झाला नाही तर ज्ञानपीठाची किंमत 0 आहे असं मला वाटतं. कारण मुळातच कुठल्याही लिखाणाचा उद्देश हा समाजाच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी व्हावा, या मताचा मी लेखक आहे. तर मेंदूची मशागतचाही मूळ उद्देश तसाच होता. विलास पाटील सर माझ्याशी सहमत असतीलही, की ही रील नावाची जी राक्षसी आता सगळ्यांच्या बोकंडी बसलेली, की साधा केवळ 1 मिनिटाच्या रील साठी त्या बीड जिल्ह्यातल्या एका पोरानं आयफोन साठी बापाचा खून केला. कुठं चाललाय समाज? आणि पहिली गोष्ट, आपल्याकडं आपल्या सगळी तर 40च्या पुढची मंडळी आहेत, की आपल्याकडे वरात असायची, वरात लग्नात महत्वाची वरात असायची. आता त्या वरातीचा बाप ठरेल अशी हडळ नावाची राक्षसीन आलेली बघा, हडळीन आलेली. तर त्या हळद नावाची हडळीन वरातीचा बाप ठरलेली ती, की राणा वनात ते लग्न राहिलं बाजूला, साखरपुडा राहिला बाजूला, हळदीचा जो प्रकार गावागावात सुरू झालाय
त्याने अक्षरशः तरुण पिढीना वरातीपेक्षा जास्त व्यसनाधीन झालेली. त्याच्यामागे शास्त्र विस्त्र काय नाही, फक्त डीजे लावायचं, नाचायचं आणि रानात सूर्योदयानंतर सूर्यास्तानंतर जी बिचारी पाखरं थकून झोपलेली असतात, ती पाखरं सुद्धा नष्ट व्हायच्या मार्गावर आहेत खेडेगावामध्ये. शहरातलं अनुकरण खेड्याने करावं, पण चांगल्या कल्पना असतील तर अंगीकारल्या तर माझा काही त्याला ना नाही. ह्या गोष्टी आहेत, स्त्री भ्रूण हत्या आहेत, किंवा राजकारणाचा वाढता, प्रशासनामध्ये राजकारणाचा वाढता हस्तक्षेप आहे, या आणि इतर अनेक गोष्टी, जाती धर्माच्या ज्या अस्मिता टोकाच्या झालेल्या आहेत ह्या गोष्टी आहेत. या सगळ्यांना कुठंतरी वाचा फोडली पाहिजे. आणि यातला प्रत्येक लेख जर आपण वाचला तर त्या प्रत्येक लेखातून एक सामाजिक संदेश, कृतीशील सामाजिक संदेश मिळतोय. तुम्ही तो मेंदूची मशागत वाचलं पाहिजे. आणि त्यासाठी मेंदूची मशागत नावाचं पुस्तक लिहिलं आणि ते मला गरजेचं वाटलं. आणि दुसरी गोष्ट, फॉरेनची इतर भाषांमधली प्रेरणादायी पुस्तकं भाषांतरित करून मराठीत वितरित केली जातात, ती वाचली जातात. वाचली जाऊ नये या मताचा मी नाहीये. कुठलंही साहित्य वाचावं, पण आपल्या मराठीत एवढं कसदार दर्जेदार का नाही बुवा, ह्याच एकमेव उद्देशानं मी खऱ्या अनुभवांना हात घालणाऱ्या गोष्टी त्यामध्ये लिहिलेल्या आहेत. अनेक वास्तव गोष्टी आहेत त्याच्यात. ते पुस्तक सुद्धा वाचकांना खूप आवडते, कारण 15 दिवसात दुसरी आवृत्ती आली त्याची. छान छान. सर, तुम्ही खरं तुमच्या साहित्याचा धांडोळा जरा घेतला तर समाजातील दुःख, दैन्य, अन्याय या विरोधात तुम्ही बरंचसं लिहिलंय किंवा त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत असताना तरी सुद्धा तुम्ही हास्य सम्राट, म्हणजे थोडा हा काय पॅराडॉक्स व्हॅल्यू आहे की तुम्ही दैन्य दुःखावर लिहिलंच आणि त्यावेळेलाच तुम्ही हास्य विनोद सुद्धा करू शकता, म्हणजे विनोदी सुद्धा बोलू शकता, लिहू शकता. तर हा सहभाग नोंदवण्यामागे कसं काही तुम्ही सहभाग घेतला त्याच्यामध्ये? आणि दुसरं असं की तुम्हाला विनोद बुद्धी आहे हे यावरनं तर आपल्याला समजतच, तर विनोदी काही लेखन केलंय का तुम्ही? पहिली गोष्ट कसं आहे, विनोद ही फार गांभीर्याने करायची गोष्ट असते, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जर तो गांभीर्याने नाही केला, म्हणजे मी एका हास्य कवी संमेलनाला गेलो होतो मागल्या वेळेस, ते कवी संमेलनच हास्यास्पद झालं, माहितीये का तुम्हाला? एवढी परिस्थिती भयंकर आहे. केलं तर ते उच्च पराकोटीचं करायचं. त्याचं कारण आहे, फार म्हणजे 10वी-11वीच्या वयात माझ्या वाचनात माझ्यावर संस्कार झाले आचार्यात्र्यांच्या साहित्याचे. एक तर उच्च पराकोटीचं हसणं किंवा उच्च पराकोटीचं रडवणं, असं दोन्ही संस्कार झाल्यामुळं. आणि सुरुवातीला तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं पहिल्या प्रश्नाच्या वेळेस, की वयानुसार तुमच्या जसं वय वाढतं, जसं तुम्ही गाव, प्रदेश वेगवेगळे बघता, तसं तुमच्या आकलनानुसार तुमचं साहित्य निर्मिती बदलत असते. म्हणजे ती बदलत जाते. तर कॉलेजला असेल तर काय, तिने माझ्याकडे पाहिले, मी तिच्याकडे पाहिले, या पाहण्यातच तिचे 2 आणि माझे 4 विषय राहिले. अशा गोष्टी होत जातात. नंतर प्रगल्भता येत जाते. प्रगल्भता आल्यानंतर सामाजिक जे अरिष्ट आहेत ती आपल्या डोळ्याला सतावू लागतात. आणि ह्या काळामध्येच आपल्याला पैशाची पण गरज होती. त्यावेळेस झी मराठी हास्य सम्राटला गेलो, तिथेही चांगलं नाव कमावलं. झी मराठी हास्य सम्राटचे शो महाराष्ट्रभर केले, स्टँडअप कॉमेडी. त्याच्यावर मी गाडी घेतली. म्हणजे स्टँडअप कॉमेडी आणि कवितेवर गाडी घेणारा पहिला साहित्यिक असेल मला वाटतं. आणि त्याच्यानंतर अनेक मान्यवर मंडळी म्हणाली की पाटील साहेबांसारखी किंवा अनेक महाराष्ट्रातली मंडळी म्हणली, अरे तू जसं हसू शकतो तसं तुझं लिखाण, बाकीच्या कविता वगैरे फार गंभीर आहेत, तर तू सामाजिक लेखनाकडे वळ. आणि फेसबुकवर सामाजिक गंभीर लेखन असायचंच, मार्मिक लेखन, विशेष म्हणजे इंदुरीकरांच्या भाषेत जे मार्मिक लेखन आहे, तर ते लेखन फार होतं माझं. तर मग त्याकडे सुद्धा वळलो आणि जवळपास आता 5 वर्ष झालं स्टँडअप कॉमेडीचे शो पूर्ण थांबवले. त्याचं कारण असतं, तुमच्याकडे जे ओरिजिनल, तुमच्याकडे जे फार ताकदीचं असतं किंवा ज्याने एक इम्पॅक्ट पडतो. कारण स्टँडअप कॉमेडी केल्याची इथे ऐतिहासिक नोंद घेतली जाणार नाही. स्टेज शोची नोंद ही तुमच्या मराठी साहित्यात, वाङ्मयात घेतली जाणार नाही. पण तुम्ही जे गांभीर्याने साहित्य निर्मिती कराल त्याची नोंद घेतली जाणार आहे. त्याचं उदाहरण ही 3 पुस्तकं आहेत आता. त्याच्यामुळे ते पूर्णपणे थांबवून आज मी महाराष्ट्रभर ह्या संदर्भाने व्याख्यानं देतो. साहित्याच्या अनुषंगाने असतील किंवा आपण बोलतोय अशा अनुषंगाने असतील. आणि हे चालू आहे. शेवटी विनोद
आणि मी नेहमी म्हणतो पाटील सर, विलास पाटील सरांना हे चांगलं पटेल, दशरथ पाटील सरांना पटेल की माणसाने गंभीर लिहावं, सामाजिक लिहावं, पण त्या लेखकाने पार चेहरा पाडून गंभीरपणे बसू नये कुठं, किंवा प्रत्येक कार्यक्रमात चेहरा पाडूनच बसलं पाहिजे असं काय नाही. नाहीतर काय मी गंभीर लिहितो, मग माझा फेसबुकला डीपी गंभीर, व्हॉट्सअपला डीपी गंभीर, मग कुठं दिसला तर गंभीर. अरे तुला काय म्हणजे काय, तुझ्या काय 50 लाखाचं कर्ज आहे का, काय झालंय काय तुला? राहा ना जरा नीटनेटका राहा ना. पण तसं नाहीये. या मराठी साहित्यात हे कंपुगिरी एवढी वाढलेली आहे की जो गंभीर लेखक म्हणजे काय, त्याने कधी हसायचंच नाही बाबा, दात दिसला तरी त्याला शिक्षा. असं राहू नये, कारण माणसाचं जीवन थोडे. तुम्ही सगळं लिहा, पण काही आनंदाचे क्षण असतात ते पण उपभोगले पाहिजेत. थोडं विषयांतर झालं पण गरजेचं होतं. नाही, हरकत नाही, हरकत नाही, बरोबर आहे. सुरेश सर विचारतील समजा. तर अगदी बरोबर. आपली एक भाकर 3 चुली, यामध्ये तिचं वाचन करत असतो. गेले 3 महिन्यामध्ये मी 3 वेळा वाचले. मला बाबा जाधवांनी उपलब्ध करून दिली सर. बाबा जाधवांना तुम्ही ओळखताय. हो. प्रश्न असा आहे की यामध्ये असणारी सारी स्त्री पात्र पुरुषसत्ताक त्रासाला कंटाळलेले आहेत. आईच्या जन्मापासून अखेरपर्यंत तुमच्या नोकरीपर्यंतचा जो कालावधी आहे त्यामध्ये तिनं नुसतं दुःख आणि दुःखच भोगलेलं आहे. पण या तुमच्या कादंबरीमध्ये काही ठिकाणी ओव्या आलेल्या आहेत, काही छोटी छोटी गीतं आलेली आहेत. बरोबर. आणि मग आपण, आपली आई आपणाला असे म्हणते की बाळा तू जेव्हा घर बांधशील तेव्हा त्या घरामध्ये देवळी ठेव. देवळी म्हणजे छोटीशी, पूर्वी देवळी मातीच्या घरामध्ये देवळीचा आकार काढून भिंतीमध्ये असायची. आज सुद्धा आहेत, आपल्याला पाहायला मिळतात. आणि आई सांगते की त्या देवळीमध्ये एक पंथी ठेव. आणि माझं असं स्वतःचं मत आहे देवा सर की तुमची आईच ही तुमच्या जीवनाचा दीपस्तंभ आहे. तिच्या वेदना, तिचं दुःख, तिचा त्रास, आणि मध्ये मध्ये कमरेला विळा बांधून ती काम करत असते. अशीच एक घटना 1-1.5 वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये घडलेली होती. एका मुलीवरती मुकादम त्रास देण्याचा प्रयत्न करत होता, आणि जेव्हा त्या मुकादमानं त्या झोपडीमध्ये, गवताच्या झोपडीमध्ये, उसाच्या पाल्याच्या झोपडीमध्ये हात घातला, त्यावेळा त्या मुलीनं आईनं दिलेल्या कोयत्यानं त्याचा हात छाटला होता. याची प्रकर्षानं आठवण होते. तर आपण या संपूर्ण कादंबरीचा जो मुख्य केंद्रबिंदू आहे ती आई आहे. सर्व नात्याने, सर्व समाजाने जरी तिला त्रास दिलेले असले तरी माझा बाबू, तुम्हाला ती बबू म्हणायची, हा आदर्श झाला पाहिजे. आणि आपण नक्कीच तो आदर्श पाळलेला आहे. तर या दीपस्तंभाबद्दल थोडंसं सांगा. कसं आहे, ती आई निरक्षर होती, बरोबर, अशिक्षित होती, पण खऱ्या अर्थाने तीच मोठी कादंबरीकार होती, तीच मोठी कवयित्री होती. कारण ती ज्यावेळेस दुसऱ्यांना काम करताना, किंवा त्याच्या मांडीवर मी डोकं ठेवून झोपलोय, किंवा त्याच्या मांडीवर डोकं ठेवलंय आणि ती जातं ओढते, त्यावेळेस ती जे काय म्हणायची ना, त्यावेळेस बहिणाबाई चौधरी माहिती नव्हत्या, पण त्यावेळेस ती माझी आई मला आमच्या शाळेतल्या मुख्याध्यापकापेक्षा मोठी वाटायची. त्याचं कारण आहे, कारण मुख्याध्यापक किंवा गुरुजी सुद्धा एवढ्या साध्या सोप्या भाषेत सांगत नव्हत्या गोष्टी. बरोबर का नाही? ज्यावेळेस मला असं वाटायचं की मी आईला म्हणलं होतं, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं पुस्तक वाचल्यावर, की आई तू पण अशी पुस्तकात येशील बरं का, तुझं पण पुस्तकात नाव येईल. तर ती म्हणली कसं काय येईल नाव? तर म्हटलं जसं सावित्रीमाई ज्योतिबांना मदत करते शिक्षणासाठी मुलींच्या, तसं तू पण नाही का माझ्या शिक्षणासाठी मदत करीत. तर ती म्हणली हा बरोबर आहे बरं का बाळा, बरोबर आहे तुझं, पण असं नाव कसं काय येईल पुस्तकात? अगं म्हणलं येईल केव्हा तरी, पण त्या बिचारीला काय माहिती की पुढे जाऊन आपण पुस्तक लिहिणार आहे, तिच्या जीवनावर लिहिणार आहे, अख्खं प्रत्येक पानवर तीच असणार आहे. असे खूप छोटे छोटे प्रसंग आहे की ज्यावेळेस 26 जानेवारीला सगळ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एक खाकी चड्डीत पांढरा शर्ट मिळायचा,
त्यावेळेस मी आईला म्हणायचो, आपण मागासवर्गीय का नाही ग, आपण का मागासवर्गीय नाही. तर ती म्हणायची, बाळा ते काय आपल्या हातात असते का. आणि मग मी आईला म्हणायचो, ते गुरुजी तर म्हणते जातपात काहीच नसते ग, जातपात काहीच नसते पोरांनो, हे सगळं थोतांडे. तर त्यावेळेस आईने मला दिलेलं मार्मिक उत्तर आहे, बाळा गुरुजी म्हणतात ना जातपात नाही, मग आपल्या गावातला महारवाडा वेशीच्या बाहेर का बरं, वेशीच्या बाहेर का. कारण त्याही काळात 90च्या काळात आमच्या घरी सगळ्या जाती धर्माचे लोक येत होते, कारण माझे वडील फार पुरोगामी विचारांचे होते. राजवाड्यातली लोक म्हणजे महारमांग, संभार, बेलदार ही सगळी मंडळी आमच्या घरात येऊन जेवायची. आणि हे जातीपातीची सगळी बंधनं पाळली नाही म्हणून माझ्या वडिलांना, कादंबरीत पण आलेले, वडिलांना ग्रामपंचायतीत नेऊन दंड भरावा लागला होता, तू जातपात पाळत नाही म्हणून. त्यावेळेस सुद्धा आई खंबीरपणे मागे उभी राहिली होती, आमचं आम्ही पाहू, तुमचं तुम्ही पहा. असं खंबीरपणे त्या काळात म्हणणारी आई जर आपल्या समोर आदर्श माता म्हणून उभी असेल, तर तिथून पुढे आयुष्यात मला जाती धर्म पंथ कधीच पाळावंसं वाटलं नाही. त्यावेळेस प्रकाश नावलकर माझ्याकडे ड्राफ्ट पाठवतात, त्यावेळेस मी त्यांची जात पाहू का त्यांचं साहित्य पाहू, नाही पाहणार ना मी. असे आयुष्यात अनेक लोक आली. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस मुसळधार पाऊस पडायचा आणि घरात पाणी साठवायला भांडर गाडगं सुद्धा राहायचं नाही, त्यावेळेस आई म्हणायची, जाऊ दे मरू दे, शेळ्या भिजू दे, कापडं भिजू दे, पण तुम्ही वह्या पुस्तकं तेवढी कोरडी ठेव. मी तिला म्हणतो, का काय तू ते एवढी निरक्षर अडाणी वह्या पुस्तकांवर एवढं प्रेम का करते तू. तर ती म्हणायची, बाळा लक्षात ठेव, आज ही वह्या पुस्तकं जर कोरडी ठेवली ना, आपल्या दुबळवाडीची भोक ही वह्या पुस्तकच बुजावणार आहेत. आपली गरिबीच्या चिखलात अडकलेली गाडी बाहेर काढायची असेल ना, ती पुस्तकच उद्या उपयोगाला येणार आहे. त्यामुळे सगळं भिजू दे, पण वह्या पुस्तकं मात्र तेवढी कोरडी ठेव. एवढं कुठली शिकलेली माणसं सांगणार आहे तो. आणि आजूबाजूला एवढं मोठं विद्यापीठ माझ्या असताना बाकीचे कुणाचे आदर्श समोर घ्यायचे किंवा कुणाचे काय घ्यायचं. त्या आणि इतर अनेक गोष्टी, खमक कसं असावं, लढाऊबाणा कसा असावा, आलेल्या परिस्थितीला तोंड कसं द्यावं, वेळ प्रसंगी शांत राहून वेळ कशी मारून न्यावी, परंतु फारच अनावर झालं तर कुठं तुटून कसं पडावं, ह्या सगळ्या गोष्टींचं शिक्षण हे घरातच मिळत होतं. आणि ते एक स्त्री म्हणून समाजात भोगावं लागणारे अवहेलना असतील, पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रीचं भरडणं असेल, हे सगळं मी डोळ्याने पाहत होतो. त्याच्यामुळं ह्याविषयी आपण आवाज उठवला पाहिजे. आता एक भाकर तीन चुली म्हणजे फक्त चरित्र आहे का, तर नाहीये. तर जगातल्या असंख्य स्त्रियांचं हे आक्रंदन आहे. असंख्य स्त्रियांचं आहे. त्यांच्या समस्यांचं स्वरूप वेगवेगळं आहे, त्यांच्या समस्यांचं ठिकाण वेगवेगळं आहे, त्या भोगत असलेलं ज्या काही अन्याय अत्याचार आहे त्याचं प्रमाण वेगळं आहे. परंतु भरडली जाते ही स्त्रीच, ती कुठल्याही जाती धर्माची असू द्या. आणि त्या सगळ्यांचं चरित्र हे प्रातिनिधिक स्वरूपात आपण मांडलेलं आहे. आज आपल्याकडे 3000 प्रतिक्रिया आल्या, त्यापैकी 2000हून अधिक प्रतिक्रिया ह्या महिलांच्या आहेत, कारण त्या व्यक्त झाल्यात पहिल्यांदाच. काहींनी त्यातल्या पहिल्यांदा पुस्तक वाचले असं, आणि त्यांच्या अन्यायाला वाचा फुटली असं त्यांना वाटतंय. आणि याचं सगळं श्रेय हे माझ्या आईला आहे, त्या माऊलीला आहे, कारण ती खऱ्या अर्थानं कादंबरीकार आहे. जरी तिने कादंबरी लिहिली नसली तरी तिचे हात माझ्या हाताला मिळाले आणि मी कादंबरी लिहू शकलो. वा, ग्रेट ग्रेट. अगदी मनचित आहे, अगदी बरोबर सर. हो, काय माहितीये का देवा सर, कादंबरी वाचल्यानंतर, तुमचं साहित्य वाचल्यानंतर आजची जी सामाजिक परिस्थिती आहे ती मला असं वाटतं, मी थोडा मनचिताईंचा वेळ घेतोय, की गाव आता नाही मोगऱ्यांचा, गाव आता राहिला नाही मोगऱ्याचा, येथे उच्छाद वाढला आहे सगळ्या सोयऱ्यांचा, येथे उच्छाद वाढला आहे सगळ्या सोयऱ्यांचा. मनचित आहे. खरंय. खरं तुमच्या आईबद्दल हे असं ऐकताना अगदी मन भरून आलं. बहिणाबाईंची आठवण झाली आणि त्यांना आपण बहिणाबाईच म्हणायला हवंय असं वाटतं. एक अशिक्षित स्त्री इतकं आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि समाजाच्या सुद्धा शिक्षणासाठी सतत धडपड करते आणि विचार करते. हे सगळं खरं ऐकून खूपच मनाला एक आनंद होतोय की एक समर्थ लेखक बनण्यासाठी
त्यांची आई समर्थपणे उभी राहिली, खंबीरपणे उभी राहिली आणि त्यांना सतत शिक्षणाचा ध्यास देत राहिली, शिकण्यासाठी प्रोत्साहन देत राहिली आणि त्यातूनच एक मोठा लेखक आज आपल्याला, एक मोठा साहित्यिक आपल्याला समाजाला मिळालाय हे म्हणायला हरकत नाही. तुम्ही जवळजवळ 438 काव्य संमेलनामध्ये, परिसंवादामध्ये किंवा युट्यूब चॅनेल बरेचसे, एबीपी माझा किंवा मायबोली चॅनेलवर सुद्धा तुमच्या मुलाखती झाल्यात आणि तुम्ही सुद्धा मोठ्या मोठ्या साहित्यिकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. त्याबद्दल खरंच साहित्य संवेदना समूहातर्फे तुम्हाला मानाचा मुजरा. आणखीन एक प्रश्न मला असा मनात येतोय की तुम्ही नाटकाकडे सुद्धा वळलाय, नाटकामध्ये भूमिका पण केल्यात आणि नाटकाचं लेखन सुद्धा केलंय, तर त्याबद्दल तुम्ही काहीतरी आम्हाला सांगावं. रावी शिशुपाल सरांचा जो उल्लेख केला, त्यांनी 93, 94, 95, 96 या काळामध्ये मी ग्रामीण भागात राहत असताना तिथं 3 अंकी नाटकाची मुहूर्तमेढ रोवली आणि गाव म्हटलं की तिथं सगळं मिळायचं, पण स्त्री पात्र मिळत नव्हतं. मी जे आतापर्यंत नाटकात भूमिका केल्या त्यातल्या 95% भूमिका स्त्री पात्राच्या आहेत. तुम्ही फेसबुकला, सोशल मीडियामध्ये फोटो पाहू शकता. कारण मला मिशा आल्या 2004 साली. तोपर्यंत मी असंच माझ्या वडिलांवर गेलेलो होतो. त्यामुळं कुठली स्त्री पात्राची बरं 8-8, 9-9 पानं. दिवसभर शाळा, परत शेळ्या, रानातली कामं करायची, पाणी आणायचं 5 किलोमीटरवरून आणि शिवाय पहाटे 2:45 पर्यंत परत त्या नाटकाच्या तालमी करायच्या. नऊवारी साडी त्या निमित्ताने नेसायला शिकलो, 6वारी साडी नेसायला शिकलो. बाकी जे काही स्त्री म्हणून पात्र उभं करायला लागतो ते सगळं शिकलो. पण ग्रेट. तो काळ फार भारलेला होता खऱ्या अर्थानं आणि मी नाटकाचं वेड लागलं आणि त्या वेडापायी मी पुण्यात आलो, की आपल्याला नाटकातच जायचं. इथे काही जमेना म्हणून मी मुंबईला आलो, नरिमन पॉइंटला, NCPAला, राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्र नरिमन पॉइंट. पण तिथेही काही झालं नाही, कारण त्या रिहर्सलला याला त्याला वेळ देण्यासाठी आणि आपली भक्कम आर्थिक स्थिती पाहिजे असते. तर हे सगळं जुळून न आल्याने छोट्या मोठ्या नाटकांमध्ये काम करत गेलो. सह्याद्री सांगे कथा शंभूची वगैरे, बोल राधा बोल, बरीचशी नाटकं आहेत अशी. तर पण नाटकाने झालं काय, तुम्हाला प्रसंगावधानता, स्टेज डेअरिंग आलं आणि एका वेळेस नाटकाची रिहर्सल चालू असताना तुम्हाला फक्त ती तुमच्यापुरती रिहर्सल नसते, तुम्ही सगळ्यांचं ऐकत असता. त्यामुळं सगळ्यांच्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळतात आणि तुम्ही सगळ्यांच्या सुखदुःखात, आनंदात सहभागी असतात. त्या नाटकातल्या सगळ्या घटनांमध्ये जे काही प्रवेश येतात, प्रवेश 1, प्रवेश 2 आणि त्यामुळं तुमची एक वैचारिक घुसळण सुद्धा होते. मेंदूची मशागत सुद्धा त्यामुळं होत असते. आणि वेळ, टाइम मॅनेजमेंट. आज कादंबरी लिहित असताना, कविता लिहित असताना, कुठं तुम्ही बोलायला गेलेलं असताना टाइम मॅनेजमेंट सुद्धा नाटकातूनच शिकायला मिळतं चांगल्या पद्धतीनं. संवाद फेक असेल, आता पाटील साहेबांचं एवढं चांगलं अभिवाचन आहे, की ते ह्यातूनच घडत जातं. आज माझ्याकडे अनेक चांगल्या चांगल्या कविता त्यांच्या आहेत, पण सादरीकरण करता येत नसल्यामुळे ते म्हणतात, तुम्ही एखादी कविता आम्हाला म्हणून पाठवा, म्हणजे आम्ही ती कुठेतरी टाकू. तर ते त्यातून सगळं शिक्षणच होत असतं. आणि काही काळानंतर पुढे पर्यावरणाविषयी काही नाटकं लिहिली. पुणे पोलिसांसाठी एक नाटुकलं लिहिलं. तर त्याच्यानंतर काळामध्ये मग नाटकाचं थोडं लेखन थांबलं आणि मग कविता असेल, कादंबरी असेल, इकडं मी वळालो. खरं आता आपण शेवटाकडे येतोय. तुम्ही अनेक साहित्य प्रकार हाताळलेले आहेतच, तर पुढचे आगामी काही साहित्य तुम्ही मनात असं ठेवलंय काय गृहीत धरून, की बाबा मला इतकं सगळं पुढे करायचंय किंवा लिखाण प्रोसिजर मध्ये आहे, प्रक्रियेमध्ये आहे, असं काही आहे का? करायचंय. पहिली गोष्ट, आता एक भाकर 3 चुलीचा पुढचा भाग पाहिजे, वाचायला अर्जंट पाहिजे आम्हाला. असे आपल्याकडं 3000 पुस्तकांची नोंदणी आता. अरे वा. आगाऊ म्हणजे उद्या जरी आलं तरी 3000 पुस्तकं जातील विलासर. तर अशी परिस्थिती आहे आणि त्यासाठी ते लिहायचंय 2026 पर्यंत ते आलं पाहिजे. त्या दृष्टीने लेखन चालू आहे, प्रकरण झालेलं आहे आणि हे पुस्तक फार मोठं करणार नाही, कारण फार दमछाक झाली माझी, फार त्रास होतो. 300, 350 पानांपर्यंत एखादं पुस्तक लिहिल. त्याच्यानंतर एवढे कार्यक्रम केल्यानंतर की प्रभावी सूत्रसंचलन, निर्भीडपणे बोला वगैरे अशी पुस्तकं मार्केटमध्ये खूप आहेत, त्यात अनुवादित सुद्धा आहेत.
पण आपल्याला एक पुस्तक लिहायचे, सूत्रसंचलन कसे करू नये. कसे करावे? करू नये. अच्छा, ओके. हा, सूत्रसंचलन कसे करू नये मुद्दाम लिहायचंय ते. कारण आहे ना, कुठल्याही कार्यक्रमात गेलं ना, अख्खं फुटेज तो सूत्रसंचालक खात असतो. त्याला कळत नाही तुझ्या कार्यक्रमाला आलोय की आम्ही मुख्य त्या आयोजकांनी आयोजित केलेला कार्यक्रम आलो. त्यांच्यासाठी एक खास पुस्तक लिहायचंय. त्याच्यानंतर ज्याला आई कळाली त्याला बाई कळाली नावाचा एक कविता संग्रह आपला येतोय. आणि सगळ्याच प्रकारात आपण पाहिजे म्हणून एक बालकविता संग्रह सुद्धा येतोय. त्यानंतर 2 कादंबऱ्या प्रस्तावित आहे, ज्या सत्य घटनेवर, वास्तव घटनेवर आधारित आहेत. फकीरासारख्या छोट्या छोट्या कादंबऱ्या आहेत. एवढंच लिहायचंय, 50 आत लिहायचं आणि राम घ्यायचा. नाहीतर काय होतं, खूप लिहायचं आयुष्यभर, काठी वालो तरी लिहायचं, काठी वालो तरीच लिहायचं. आनंद कधी घ्यायचा त्या लेखनाचा, त्या वाचकांचा, अभिप्रायांचा आनंद घेतला पाहिजे लेखकांनी. मला सांगा, आता माझ्यापेक्षा पाटील सरांना जास्त, मी विलास पाटील सरांना माहिती आहे की 60, 70 पुस्तकं, 100 पुस्तकं लिहिलेले लेखक आहेत आता आपल्या आजूबाजूला. तुम्हाला नावं सुद्धा माहिती आहे. मोजून त्यांची 4 पुस्तकांची नावं कुणाला सांगता येत नाहीत. मग एवढं लिहायचंच कशाला? घरात 42 गोधड्या असण्यापेक्षा 4च असल्या पाहिजेत, पण त्या चांगल्या वाळून बिळून खरपूस वाळून ठेवल्या पाहिजेत. नाही तर वास लागतो गोधड्यांना. वापरत पाहिजे. खरंय. सूत्रसंचालन कसं करू नये असं हे नक्की पुस्तक खरंच तुम्ही लिहा. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण मुलाखत घेणारा जास्त बोलतो आणि जो मुलाखत देणार आहे त्याला बोलायला चान्सच नसतो. काय मुलाखत घेणारे काय सांगायचं, विचार पडलं काय एवढे. संचालनात पण तसं पुन्हा मागचं पुढचं असं बोलत असतात. छान, खूप छान सर. सरांना काही विचारायचं का बघा, नाही तर आपण आता अभिवाचनाला पण सुरुवात करतो. मानसीताई, संवेदनाचे प्रेरक आदरणीय पाटील सर नक्कीच अभिवाचन करणार आहे. तत्पूर्वी आमचे एक बरेच ज्येष्ठ असे साहित्यिक विलास माळी या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यांना मी विनंती करतोय की आपल्या मसापचा त्यांना पुरस्कार आपण दिलेला होता. देवा सर, आपल्याला माझ्या एका अत्यंत 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 गरीब असणाऱ्या असू शिवरे नावाच्या कविवर्यांच्या नावे एक पुरस्कार मिळालेला आहे. ज्यांचं 2-4 कविता संग्रह महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले. त्यांच्या नावे कोकणातून चालू केलेला असू शिवरे पुरस्कार तुम्हाला मिळालेला होता. बरोबर. 0 बॅलन्स असलेलं पासबुक नावाचं त्यांचं हे होतं. बरोबर. आणि मला तुमच्या या मुलाखतीच्या दरम्यान आबा आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण आबांची आठवण आली आणि संपूर्ण सिंधुदुर्ग मध्ये आबांना घेऊन जाण्याचं काम मी सारथी म्हणून करत होतो. बरोबर. त्यामुळे मी त्यांची आठवण काढतो. विलास माळींना मी थोडा वेळ देतोय की आपण सरांशी हितगुज करावं आणि त्यानंतर संवेदना. देवा सर, या संवेदनाच्या परिसरामध्ये आपण ऑफलाईन कधीही या, आम्ही आपलं स्वागत करू. धन्यवाद. धन्यवाद सर. विलास सर. हा, मी विलास. देवाजींनी मग असे विलास पाटील उल्लेख केला. विलास माळी आहे आणि माळी सुद्धा पाटील असू शकतात, त्याची काही काळजी नाही करायची. माळी सुद्धा पाटील आहेत आमच्याकडे. ठीक आहे. आपण कोल्हापुरात भेटलो होतो. दक्षिण महाराष्ट्र साहित्य पुरस्काराच्या वेळी आपल्याला 1 भाकर 3 चुली याची निवड परीक्षकांनी आपल्या संग्रहाची केलेली होती. आम्ही ती चळवळ या ठिकाणी 35 वर्ष चालवतोय आणि महाराष्ट्रातल्या अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार कविता संग्रह, कादंबऱ्या असतील, आत्मचरित्र असेल, बालसाहित्य असेल, अशा यांना आम्ही पुरस्कार देत असतो. त्यापैकी देवाजींची आपली ॲडमिट झालेली होती आणि त्यानंतर मला एक विशेष देवांच्या बाबतीत कौतुक करावं असं वाटतं की पुण्यामध्ये गेल्या 3-4 महिन्या पाठीमागं जागतिक भाषांचं एक पुस्तक प्रदर्शन भरवलेलं होतं आणि त्या ठिकाणी मला जायची संधी मिळाली आणि मग असं स्टॉल फिरता त्या ठिकाणी देवाजी हिंजाळांच्या पुस्तकांच्या तर शोधात मी होतोच. 1 भाकर 3 चुली, कारण माझ्याकडे वैयक्तिक माझ्या व्यक्तिशः ग्रंथालयात ते पुस्तक नव्हतं. मला त्यांनी ते दिलं प्रकाशकांनी. ते म्हटलं की सरांचं पुस्तक हे गाजतंय आणि मेंदूची मशागत हे एक नवीन आलंय. अक्षरशः झडप टाकून ही दोन्हीच्या दोन्ही पुस्तकं मी घेतली
त्याच्यामध्ये सगळं उलटून टाकलं पाहिजे. हा संग्राम निश्चित सर तिसऱ्यावरती आलेला आहे, मिळून जाईल. सरांनी एक मगाशी प्राथमिकलाच उल्लेख केला की एखादा पेपर लिहित असताना निबंधच्या निबंधच लिहायचे आणि मग त्यांना परीक्षक विचारायचे की अरे मग तुम्ही ते पेपर कधी सोडवणार. हीच नेमकी देवाजी माझी अवस्था नेमकी हीच असायची. तो 10वीचा पेपर असू देत किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचा पेपर असू देत, ते विश्लेषण करणे, त्याची मांडणी करणे, हेच मला वाटतं खऱ्या अर्थानं लेखक जो दडलेला असतो तो या ठिकाणी इथूनच दिसत असतो. आणि मग त्याने एक अतिशय दर्जेदार असं उच्च कोटीचे विधान केलंय की जगातल्या स्त्रियांचं आक्रंदन जे त्यांनी जे मांडलेलं आहे, एक भाकर तीन चुली, त्याच्यामध्ये सर्वच श्रेय आईला दिलेलं आहे. लेखक कादंबरीकार आई असा गौरवानं उल्लेख केलेला आहे आणि मला या वाक्याचा अतिशय अभिमान वाटला. तर या निमित्तानं काशना दसरथ सरांनी ही चळवळ आपली उभी केलेली आहे. आदरणीय सुरेश कुराडे सर या ठिकाणी मागे 1-2 वर्षापूर्वी आपण भेटलो होतो. खूप चळवळी व्यक्तिमत्व आहे, ते आमच्या भागातले आहेत. शिवपुरी त्यांचं गाव, ते विविध प्रकारचे पारितोषिकं देतात. मानसीताईंना या ठिकाणी भेटण्याच्या योग आला, सुचित्राताईंना भेटण्याच्या योग आला आणि काहीच नजीकच्या काळामध्ये आपण उत्तरूया आमच्या तालुक्याच्या ठिकाणी जमतो आहोत. दसरे सरांचा तसा आम्हाला तसे म्हणजे निवेदन दिलेलं आहे. त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं असाही आग्रह करतो. आणि मला या ठिकाणी कुराडे सरांनी आणि दसरे सरांनी बोलायची संधी दिली याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. दशरथ सर. दशरथ सर, तुम्ही आता अभिवाचन करा. ओके, आवाज येतोय का माझा? हो, येतो येतो. नमस्कार. आयुष्यातल्या पहिल्या आंघोळीपासून ते शेवटच्या आंघोळीपर्यंत ज्या स्त्रियांच्या वाट्याला संघर्ष आला, परवड आली, अवहेलना आली, तरीही त्या न हरता न डगमगता लढत राहिल्या, अशा माझ्या आईसह जगातल्या सगळ्याच लढाऊ स्त्रियांना समर्पित एक भाकर तीन चुली. लेखक श्री देवा झिंजाड. प्रकरण पहिले. नाळ तुटली आणि सुरू झाली परवड. सूर्य थोरल्या आंब्याच्या पलीकडे गेला होता. लहान मोठ्या पोटाच्या हाकाही सुरू झाल्या होत्या. खळ्या शेजारी असल्या बावळीच्या सावलीत लेकुरवाळ्या बाया झोळीतल्या कोवळ्या जीवांना मांडीवर घेऊन पाजायला बसल्या होत्या. त्याच सोबत फडक्यातल्या भाकरी सोडून एक एक घास पोटात ढकलायला सुरुवात झालीच होती. तितक्या अगं आयो, अगं आयो, काळीज लक्कन हलावं असा जोर जोरात विव्हळण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. आवाजाची दिशा आणि आवाज ही जेवायला बसल्या बायांनी बरोबर ओळखला. घाईघाईत हात धुवून भाकरी पुन्हा फडक्यात बांधून घमेल्या खाली झाकून लुगडं वर खोचून त्या पळतच तुळसाच्या खळ्याजवळ पोचल्या. कोपटाच्या आत डोकावल्या कमरेवर हात ठेवत चांगुना रागा रागातच म्हणाली, काय ग तुळसे, तुला तर मी राम पहाऱ्यातच म्हणले होते ना ग की दिस भरल्यात तुपलं, आता तरी घरी राम म्हणून. होय ग होय, पण म्हणलं होतीन 2-4 पाचुंद मोडून. कुपीत झुकली तुळसा अतिशय क्षीण आवाजात कन्हत कन्हतच उत्तरली. चांगुना बोलत असतानाच इमलानं जमिनीवर झोपल्या तुळसाचे डोकं स्वतःच्या मांडीवर घेतलं. चांगुना थोडस काळजीनं पण नाराजीच्या सुरातच पुन्हा म्हणाली, मला माहिती आहे तुझ्या सासूनेच तुला पाठवलं असेल. अगं पण केवढ्यात पडायचं हे मोडान तुला. तुळसा रडवेली झाली होती. ती काहीच बोले ना. तिच्या जीवाची नुसती उलघाल सुरू होती. गप ग चांगुने, आडली आली आहे ग ती, आता नको बोलू बोली काय तिला. तुळसाच्या पोटाकडे बघत शांता काकू काळजीच्या सुरात म्हणाली. तुळसा खूपच कसमस करू लागली. तिचा जीव घाबरा गुबरा होत होता. ती नुसता जीव पाकडीत होती. शांता काकू सुद्धा तिच्या उशाला बसून धीर देऊ लागली. तेवढ्यात चांगुनानं सुचवलं, काकू तू आणि मी डोक्याच्या अंगून धरू, इमला आणि कमळा पायाकून उचलते, आपण हिला उचलून हिच्या घरीच घेऊन जाऊ. त्यावर 50 इकडे झुकलेली अनुभवी शांता काकू तुळसाच्या उठी पोटाकडे बघत काळजीनं म्हणाली, अगे चांगुने, नाही ग नेता यायचं एवढ्या लांबून आता.
लई अवघडलेली आहे ती. अगं आपण हिला पोत्याची झोळी करून त्यामध्ये झोपून घरी नेऊ ना. इथं खळ्यावर कसं करतेस बाळांपण. इमला पटकन मध्येच बोलली. शांता काकू तुळसाच्या ओटी पोटावर पुन्हा हात फिरवत म्हणाली, आता नाही ग जमाया जागे, बाळ कवाबी बाहेर येईल. तुळसाचा जीव नुसता माशावाणी तर पडत होता. तोंडाला सारखी कोरड पडत होती. टाचा घासून घासून सारणावर रेघोट्या वाढत होत्या. सारवानाचे पोपडे निघत होते. हात आपटून आपटून बांगड्या फुटत होत्या. अवघडलेल्या बांगडीची बिकट अवस्था बांगड्यांना चांगली कळत होती. त्यांच्याही जीवाची तगमग वाढत चालली होती. तुळसाच्या डोक्याखाली हात घालून तिला थोडस पाणी पाजताना तिची घालमेल पाहून शांता काकू म्हणाली, इमला एक काम कर तू, पाटकुणी वाडीत पळत जा आणि झटकुनी नर्मदाबाईला जशी आशीन तशी घेऊन ये. त्या म्हातारीला बाळातपणातलं चांगलं कळतंय. जाते काकू मी. असं म्हणून लुगडं वर खेचून घाई घाई ती वाडीकडे पळत सुटली. तुळसाचा जीव नुसता कासावीस होत होता. घाम सुटू लागला होता. गर्भाशयातल्या स्निग्ध जगाला निरोप देऊन बाहेरचं नवं जग बघण्यासाठी पोटातला इवला जीव हळूहळू पुढे सरकत होता. एक एक क्षण व्याकुळ झाला होता. अशा अवस्थेत सगळ्या जणी तुळसाचं मनोधैर्य वाढवीत होत्या. अशातच चांगुना धीर देत सांगू लागली, अगं तुळसे, मला बी लई त्रास झालता ग, पण बाळाचं तोंड नजरे पडल्यावर सगळे इसरी पडताय बघ. तुळसा मात्र डाव्या उजव्या बाजूला इकडून तिकडे तिकडून इकडे मान फिरवून दमून झाली होती. भयंकर कळा वाढतच चालल्या होत्या. घामानं तिचं पूर्ण अंग थबथबलं होतं. शांता काकून तुळसाच्या लुगड्याचा काष्टा सोडून पोटावरचा वरुटा सैल करून लुगडं ओटी पोटाच्या वर उडलं होतं. ओटी पोटाखालचं सगळं शरीर उन्हात पोळून निघत होतं. असह्य जीव घेण्या प्रसव वेदना, प्रसव कळा नवऱ्याला ऐकू जायला पाहिजेत असं तुळसाचं करून डोळे सांगत होते. तिचं गुराढोरासारखं विवर्ण वावरात बांधलेल्या लेकूरवाळ्या गायांचा रवत थांबवत होतं. वरून सूर्य ही आग ओकायचा थांबत नव्हता. खालून भुई सुद्धा चटके देत होती. तिकडे इमला नर्मदाबाईला घेऊन घाईघाईने वाडीतून खळ्याकडे निघाली होती. तेवढ्यात वट्ट्यावर बसलेली तुळसाची सासू बसल्या बसल्याच मिशालीचा बोकना भरत जोरात खेकसली, अय म्हातारडे, कुठे का चालली एवढ्या लगबगीनं. नर्मदाबाईची काठी थबकली आणि ती म्हणाली, कुठं नाही गे धुरपदे. एवढंच बोलून ती इमलाकडे बघायला लागली. कारण तिला धुरपादाबाईचा नंगाड आणि भांडकुळा स्वभाव चांगलाच माहित होता. ती स्वतःच्या सुनेला कायम पाण्यात बघत होती. तिला मरणा मातीचा सासुरवास करीत होती. हे सगळ्या वाडीला माहित होतं. म्हणून सहसा कुणीच तिच्या नादी लागत नव्हतं. त्यामुळे इमलाच घाई गडबडीत सांगू लागली, अगे जिजे, तुझ्या सुनेच्या पोटात लई जोर जोरात कळा येऊ राहिल्या. आता तिला मोकळी करायला नको का मग. तेव्हा चालले नर्मदा काकूला घेऊन. तू बी चाल ना ग आमच्या संग. तिचं बोलणं ऐकून धृपदा धाडकन जागेवर उठून जोरात डापरले, अय नर्मदे, तू चाललीस काय बाळणपण कराय. वय माघारी म्हातारी. नर्मदा बिचारी घाबरली. खळ्याच्या दिशेनं बघत इमला घाई घाईत आणि काळजीने विरवू लागली, अगे जिजे, तुझी सून आहे ना ग ती. उलट तो बी आहे पाहिजेत ग तिकडे. इमले, तू निघ निघ, लय मोरचरान नको हाणूस. न तिला हिसडा देऊन धृपदा सपरात निघून गेली. इमलाचा नाईलाज झाला. नको भांडणाचा पाया म्हणून नर्मदा काठी टिकवीत आल्या पावली परत तिच्या सपराकडे निघून गेली. इमलाही नाईलाजानं हात हलवत पाय आपटीतच पुन्हा खळ्यावर परतली. एकटीला पाहून चांगुनानं पटकन विचारलं, अगे नर्मदा काकू कुठं आहे ग. अगे काय सांगती बाया, ती निघालीच होती पण हिच्याच सासूने अडवली ना तिला. चांगुना डोक्याला हात लावित हताशपणे चिडून बोलली, काना मागून आली आणि तिकाट झाली कुत्री. बायाने शेलक्या भाषेत तिच्या कुळाचा उद्धार केला. तुळसाच्या वेदनांमध्ये मात्र अजून भर पडली. तिला हुंदका दाटून आला. तिनं तो कसा बसा दाबून धरला. अवघडलेल्या तुळसाला कशी मोकळी करायची हा प्रश्न बायांना जास्त सतावू लागला. त्यांच्या बोडणाचं काम ही खळ्यावर वाट बघत होतं. तुळसाला नुसत्याच कळा येत होत्या. बाळ मात्र खाली सरकत नव्हतं. बाया तिच्या उठी पोटावर आणि मायांगावर बारीक लक्ष ठेवून होत्या. तुळसाच्या डोळ्याचं पाणी तुटत नव्हतं. ते हुंदके देत देत
आपली कर्मकहाणी सांगू लागले आणि इथून पुढे खरं तर ती कर्मकहाणी चालू होते. तर धन्यवाद. सुंदर. खूप छान. खूप छान. तुम्ही ज्यावेळेस मला पहिलं प्रकरण पाठवलं होतं ना, त्यावेळेस अक्षरशः मी कितीतरी वेळ रडत होतो. थँक्यू. तर माझी नगरी भाषेत लिहिलेली कादंबरी यांनी कोल्हापुरी भाषेत सादर केली. पण तरी सुद्धा लहेजाचा विषय सोडा, पण त्या भावना शेवंता होय का इकडून धरू असं ते माझ्या मनात सुद्धा आलं नव्हतं. इतकं त्यांनी ताकदीनं म्हणजे ते लिहिताना सुद्धा असं वाटलं नव्हतं की ते लहेजा वेगवेगळ्या असतील, त्या बाया अशा ते कॅरेक्टरायझेशन जे असं वेगवेगळ्या पद्धतीने उभं केलं ना. पण काय झालं, काही तांत्रिक अडचणीमुळे 2 प्रकरणाच्या पुढे त्यांना जाता आलं नाही. पण त्याची डिमांड खूप आहे त्यांच्या त्या YouTube वरती अजूनही, की सगळी कादंबरी का टाकली नाही म्हणून. फार सुंदर, फार सुंदर. म्हणजे हे अभिवाचन आहे ना, असं तुम्ही अनेक पुस्तकांचं करावं अशी माझी इच्छा आहे. एकदम लेखन आहे आणि ते ऐकत राहावं, पुढे ऐकावं, उत्सुकता निर्माण करणारं असं ते लेखन वाटतंय. तर सर वाचतायत पण हे लगेच संपलं असं वाटलं. अजून थोडंसं वाचलं तरी चाललं असतं. इतकं छान वाटतंय ते. कंटिन्युअस एकाच याच्यामध्ये पूर्ण पुस्तक वाचू शकतो यार. 300-400 पानं. माझ्यासाठी फक्त 10 मिनिटं आहेत म्हणून मी आवर्त घेतलं. खूप छान. थँक्यू. साहित्य संवेदनाने हा कार्यक्रम आयोजित केला आणि सगळ्यात पहिल्यांदा सर तुमची मुलाखत अत्यंत अतिरंजक छान झाली आणि तुम्ही तुमच्या लेखनामधून, तुमच्या जीवनामधून अनेक अनुभव जे तुम्हाला आले ते इथपर्यंत आम्हाला पोहोचवले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. साहित्य संवेदनातर्फे आपल्याला खरंच मानाचा मुलगा. इतका उत्कृष्ट लेखक आणि त्यांचं आहे इकडे मुंबईकडे अजून इतकं लोकप्रिय झालेलं नाही, याची पुन्हा एकदा खंत वाटते आणि ते व्हायला पाहिजे. सगळीकडे हे लेखन गेलं पाहिजे. इतकं सुंदर लेखन आहे. संस्थेतर्फे मी आपले सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. सुचित्राताई येणार आहेत का? सुचित्राताई? हा बोलते. हा, खूपच छान झाला आजचा कार्यक्रम आखीव आणि रेखीव. शिवाय मार्गदर्शन पण मिळालं सरांचं खूप छान, नवोदित साहित्यिकांना आमच्यासारख्या. आणि एकंदरीतच अगदीच उठावदार कार्यक्रम झाला आणि त्याचं सगळं श्रेय तुम्हा दोघांना, संवाद साधणाऱ्यांना आणि झिंजार सरांना पण जातेच. आणि ज्याचं आयोजन केलं दशरथ पाटील सरांनी त्यांना पण जाते सर्व श्रेय. आणि खूपच छान झाला. आपण सर्वांनी तो उपस्थिती दर्शवली, कार्यक्रमात सहभाग घेतला, त्याबद्दल मी साहित्य संवेदनातर्फे सर्वांचे आभार मानते आणि पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. शुभरात्री. थँक्यू.